जे परवाचं संसदेचे नारी वंदन हा विषयाला फेटाळलेला आहे, हा आमच्या सर्व सभागृहाच्या महिला प्रतिनिधी आणि माझ्या बांधवांच्या वतीने खऱ्या अर्थाने हा निषेध आहे। आज आपण पाहिलं तर कित्येक वर्षापासून महिला आरक्षणाचा विषय म्हणजे असाच पडून होता, पण येत्या 2023 मध्ये आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हा संसदेत मांडला आणि त्याच्यावरती शिक्कामोर्तब होणार। तेच आपल्या विरोधकांनी याला फेटाळलं आहे। खऱ्या अर्थाने स्त्री शक्ती ही त्यांना माहिती नाहीये आणि स्त्री शक्तीचा अवमान केला तर ती काय करते हे त्यांनी मागील काळातही पाहिलेलं आहे। तरी त्यांचा हा विरोध खऱ्या अर्थाने आमचा नारी शक्तीचा विरोध आहे। आज आपण पाहिलं तर त्यांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात महिला कार्यरत आहे आणि ते करत असताना अर्ध्या महिलाच आहेत हे ते विसरलेले आहेत। जर महिलांनी माघार घेतली तर त्यांचं काय होऊ शकतं हे त्यांनाही माहिती आहे। आज आपण पाहतोय त्यांना आपण आई, संस्कार देणारी आई किंवा जन्म देणारी आई महिलाच आहे, राखी बांधणारी बहीणही महिलाच आहे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या बरोबरीने काम करणारी पत्नी महिलाच आहे, हे ते का विसरले आहेत। त्यांचं म्हणणं आहे विरोधकांचं की आपण आज महिलांना जर संधी दिली तर केवळ कुटुंबाचीच ती आधारस्तंभ नाही तर राष्ट्राच्या निर्मितीची शक्ती आहे। इतिहास साक्षी आहे आपला की तिने तिची कृतीतून तिने तिची शक्ती दाखवून दिलेली आहे आणि हे विरोधक कुठेतरी हे विसरत आहेत। तर अशा या विरोधकांचा आमच्या महिला भगिनींच्या वतीने आणि हे जे आदरणीय मोदीजींनी मांडलेलं जे आहे ते फक्त भारतीय जनता पार्टीसाठी नाही तर त्या सर्वच पक्षीय महिला असतील त्यांच्यासाठी आहे। आज लोकसभेत किंवा राज्य विधानसभेमध्ये जर महिला गेल्या तर त्यांचा ह्या भुरट्या राजवटीला कुठेतरी अंकुश मिळेल। आज आपण पाहतोय आपल्यावरती काय वेळ आलेली आहे। आज आपली भारताची संख्या 150 कोटी संख्या आहे आणि याच्यामध्ये हिंदू फक्त 94 कोटी आहेत। आपण म्हणतो 4% 5% मुस्लिम आहेत, पण खऱ्या अर्थाने त्यांची 56 कोटी संख्या झालेली आहे आणि आज आपल्या सर्वांना हे सर्व का भोगावं लागतंय ते ह्या काँग्रेसच्या घाणेरड्या राजकारणामुळे। तर आमच्या सभागृहाच्या वतीने या राजकारणी काँग्रेसचा आणि इंडिया आघाडीचा जाहीर निषेध करतो। तर माझ्या माता भगिनींना सर्वांना विनंती आहे की आपण आज या काँग्रेस आणि इंडिया आघाडीचं काय करायचं हे तुम्हा सर्वांना माहिती आहे। तर जाहीर सभागृहांच्या वतीने महापौर आणि आयुक्त साहेब आम्ही निषेध करत आहोत। मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका, तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।